मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रौद्रावतार कॅमेरामध्ये कैद झालाय आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। मुंबईच्या चांदिवलीमध्ये संतोष कटके यांनी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला। त्यांनी गद्दार गद्दार अशा घोषणाही दिल्या होत्या। गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे संतापले। मुख्यमंत्री गाडीतून रागातच खाली उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात चालत गेले। तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ऐसा सिखाते हैं क्या आप लोग अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी जाब सुद्धा विचारला। यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आलं। ऐसा सिखाता है क्या आप लोग? आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरेच संतापलेले चिडलेले पाहायला मिळतात। नक्कीच आपल्याला माहित असेल, काल संध्याकाळी चांदिवली येथे दिलीप मामा लांडे यांच्या सभा एकनाथ शिंदे यांची होती। सभा आटपून ते वर्षावर जाणार होते। त्याच पार्श्वभूमीवर नसीम खान यांच्या कार्यालयावर, म्हणजे नसीम खान हे काँग्रेसचे उमेदवार आहे, त्यांच्या कार्यालयावर एका कार्यकर्त्याने त्यांना अशब्द वापरले, म्हणजे गद्दार गद्दार असे बोलले। त्यानंतर एकनाथ शिंदे थेट गाडीतून उतरले, काँग्रेस कार्यालयात गेले आणि तिथले जे पदाधिकारी होते त्यांना संतापत बोलले, पण तुम्ही हेच कार्यकर्त्यांना शिकवणार का, आणि तिथून ते निघून गेले। पण यानंतर पोलिसांनी सुद्धा कारवाई करून त्यांना सोडून दिलेले आहे। आज सकाळी पुन्हा जे काटके आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे। आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। श्रद्धा, निश्चित आवेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर गद्दार म्हणणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे संतापल्याचं पाहायला मिळालं। चांदिवलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिंदेंचा ताफा अडवला होता आणि त्यांनी घोषणा केल्या। त्यावरूनच चांदिवलीमध्ये कार्यकर्त्यांनी शिंदेंसमोरच गद्दार अशा घोषणा दिल्या। चांदिवलीमध्ये नसीम खान यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संताप अनावर झाला।